तर माऊली आता दिवे घाट चढण्यासाठी सुरुवात झालेली आहे। अगदी आमच्या समोर आहे दिवे घाट आणि बघूया किती वेळ लागतो दिवे घाट चढायला। वारकरी तर खूप आहेत, दिंड्या पण खूप आहेत, माऊलींची दिंडी तर खूप मागे आहे, पण आम्ही निघालेलो आहोत अगदी दिवे घाटाच्या दिशेने। चला दाखवतो दिवे घाट आपल्याला। हे विसावा घेण्यासाठी बसलेले वारकरी, इथे एक सामाजिक भान असलेली माणसं चहाचं वाटप करत आहेत विनामूल्य, आणि खरंच ही सुद्धा हरीचीच भक्ती आहे, अगदी बघून घ्या। या दिवे घाटात चढण्यासाठी ही लोक आता चहा थोडं घेत आहेत आणि विसावा घेतल्यानंतर पुढे निघतील। आपण पण तसे पुढे निघूया। पावला पावलावर विसावा घेत असणारी माणसं दिवे घाटामध्ये आपल्याला दिसत आहेत। माऊली दिवे घाट चढण्यासाठी थोडी एनर्जी हवी म्हणून हे लोक आता नाश्ता करत आहेत। अगदी नाश्ता वाटण्याचं पण काम चालू आहे इकडे बघा। काही लोक खातात तर काही लोक नाश्ता वाटप करतात। समोर दिवे घाट आहे, थोडं अंतरावर आम्ही चढलेलो आहोत आणि नाश्ता देण्याचे काम श्याम महाराज करत आहेत। बाबांना काहीतरी बाबा बोलतायत। नाश्ता चालू आहे, आराम पण चालू आहे। चढणार आता दिवे घाट बहुतेक चढलो मोकळे झालो। बाबा किती वय आहे आपला? 72। वा, बाबांचं वय 72 आहे आणि ते दिवे घाट चढणार आहेत। माझा फक्त 42 आहे, तरी पण चढेन की नाही अजून गॅरंटी नाही। स्वतः आमचा सूरज यांचे वडील विणा घेऊन असतात, विणेकरी खातात आले लोक। भूक लागली काय समजत नाही, एकादशी आहे की नाही माहिती नाही, सगळ्यांनाच वाटतं एकादशी आहे, मला नसते, मी फक्त व्हेज खातो। पण आज माझी पण एकादशी होणार आहे तुमच्यामुळं। खातरा आता बराचसा घाट आपल्याला चढायचा आहे, त्यामुळे थोडा विसावा इथे सुरू आहे। कुंडेवाल ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर पायदिंडी प्रवास, आणि यातले आमचे सर्व वारकरी आमचे सोबती नाश्ता करत आहेत। स्वतः किसन भोईर नाश्ता करत आहेत। पांडुरंगारी जय श्रीराम, जय श्रीराम बोला। आमच्या वारीतील हे आमचे मित्रवर्ग गुपचूप खातात बघा मित्रांनो, मला दिसले नाहीयेत, आता या बोलतात, आधी काही कोणी बोललं नाहीये बघा। सर्व सहकारी अगदी जवळची माझी माणसं। थोडं खाऊन घ्या म्हणजे आपल्याला दिवे घाट चढायचं आहे। वाटेत अशी वारीला जाणारे लोक भजन कीर्तन करत नाचत गाजत पंढरीला निघालेले आहेत। अगदी माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा
अवली पाऊस आला तरी पण वारी काही थांबत नाहीये. बऱ्यापैकी पाऊस पडतोय आणि आमची माणसं मात्र चालत आहेत अगदी आपल्या दिशेने, ध्येयाकडे, पंढरीच्या दिशेने. प्रत्येकाने डोईवर काहीतरी घेतलेलं आहे आधारासाठी, पावसापासून वाचण्यासाठी. बघा, पाऊस आला तरी पण काही जोश कमी नाही झालेला यांचा. ज्ञानबा तुकाराम. तर मित्रांनो, आता दिवे घाट क्रॉस केल्यानंतर आता आम्ही सासवडला पोहोचलेलो आहोत आणि इथे आता आमच्या दिंडीचा विसावा असेल. तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. बाय.